बाळूमामाच्या नावानं चांबलं, वालीची भरलेली गोण आईला बसत उतत कणत वरती डोक्यावरती दिली. आईच्या डोक्यावर दिलेलं बाचकं गाडीवरती टाकलं आणि मीन भावानी रोडला आणून ठेवलं. ही पोतं जरी दिसायला बारीक असलं का नाही, ह्या पोत्यात 40 किलो माल आहे. टेम्पो आला की गपचिप त्यात बसायचं आणि मार्केटला जायचं. घरी आल्यानंतर वालीच्या किडक्या शेंगा आणि निबऱ्या शेंगा गोळा करायला चालू केलं. आई म्हणली निबऱ्या शेंगा मी मार्केटला नेते. आईला म्हणलं गेल्यावर 6 किलो शेंगा नेल्या होत्या, फक्त 50 रुपये आलं. म्हणलं आपण घरी खाऊ 2-3 दिवस. आईचं चाललं होतं इकडं कौट फोडायचं काम. कवटामध्ये एवढा घर निघला आणि बाकीची टारपाली एवढी निघली. आपल्या आयुष्यात पण संकट आलं का नाही, ह्या टारपाल्यासारखी लोक बाजूला जाणार आणि मोजकीच लोक आपल्या आयुष्यात संग राहणार. आईने लगेच इकडं गुळ खिसायला चालू केलं. आईने एवढं कौट फोडलं, गुळ खिसला आणि गुळ टाकायच्या वेळेस मला दिला. आई म्हणली जरी गोड झालं का नाही तुझ्यावर नाव या. आई म्हणली घरात जेवढी कवटं आहे का नाही तेवढी कवटं सगळी आण. आई पुढं सगळी घरातली कवटं आणून मांडले ना आईने दणादण फोडायला चालू केलं. आईने सगळ्यात मोठे कौच फोडलं, त्याच्या आत गर सगळा नासका निघाला. ह्या कवटाने सिद्ध करून दिलं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आईला म्हणलं तुझं कवटं फोडायचं काम चालू दे, तोपर्यंत मी इकडं हॉल झाडून घेतो. आम्हाला वाटलं मोठ्या कवटामध्ये ना चांगला घर निघन, पण काय आमच्या सगळ्यांचा पचका झाला. माझं घर झाडून झाल्यानंतर आई सांगाय आलती रेसिपी तयार झालेली आहे, ज्यांना ज्यांना खायचंय त्यांनी खायला या. आईने तर इकडं चमच्यात घेऊनच खायला चालू केलं होतं. आईला म्हणलं ती खाली सांडण एका जागी बसून खा. खायच्या आधीच आई मला म्हणली कसं झालंय. म्हणलं थांब जरा मी खाऊन बघतो मग तुला सांगतो. घरात कुठला बी पदार्थ बनवू दे मला टेस्ट करायला देतात. एक नंबर. समोर 2 कौट फोडले खाल्लेत, पण मला अजिबात दिले नाही. ह्याने सोन्याने 2 फोडले. पैसा नाही मीच फोडलं होतं ते. आम्ही तर गुळ टाकून बनवलं, त्यांनी साखर टाकून बनवलं. आजच्याला काही चपातीचा बुकना पाडला नाही, त्याच्यामुळे यारवाळीच भूक लागली होती. जेवायला केलं होतं खारं वांग आणि चपाती. मी इकडं खाऱ्या वांग्याचा बुकना पाडायला चालू केलं. भाऊ म्हणलं मला खारं वांग आवडत नाही. मग आपल्याकडे मिरचीन भाकर आहे की ती खा की म्हणलं. मग 2 दिवस झालं नळाला पाणी नाही आलं. मग शेजारच्या नळाला पाणी आलं होतं. नळी लावून पाणी भरायला चालू केलं. पहिलं एका चाळीत 1 नळ असायचा आणि पाणी जाईल म्हणून लय भांडणं व्हायची, तुला भेटतंय का मला भेटते. त्या दिवशी आईने सामोसा आणला होता, त्या दिवशी भेळ पण आणली होती. मग माझ्या काही लक्षात नव्हतं. मग आता मस्तपैकी टमाटर कांदा कापून मस्तपैकी भेळ बनवली. मग मी इकडं भेळीचा बुकना पाडायला चालू केलं. सूर्य आता बुडायच्या गतीवरती आला होता, पण नजारा 1 नंबर दिसत होता. आई मार्केटवरून आल्यानंतर आईने मस्तपैकी चहा ठेवला होता. मग मस्तपैकी चहा पिलो मी नाही. आई मार्केटवरून आल्यानंतर आजी आली होती. आजी म्हणली तुझी वाल कशी केली. आई म्हणली 20 रुपयांनी. आईने इकडं पाणीपुरीसाठी टमाटर बारीक करून घेतले. मी इकडं पाणीपुऱ्यांना बोळं पाडायला चालू केलं. म्हणलं आता पाणीपुरीसाठी रगडा नाही बनवला, आपण सांबर टाकूनच रगडा बनवू. आई म्हणली कुठं बघितली तू रेसिपी, अगं मज्जा करतोय म्हणलं. आईने बारीक कापलेले टमाटर कांदा पाणीपुरीमध्ये भरायला चालू केलं. झालं होतं पाणीपुऱ्यांना बोळं पाडून. पाणीपुऱ्या पण म्हणत असताना आम्हाला कवा पाणी पाजणार. पाणीपुरीमध्ये पाणी भरून झाल्यानंतर मी इकडं पाणीपुरीचा बुकना पाडायला चालू केलं. पाणीपुऱ्या पण म्हणत असताना का एवढं प्रेमाने मालकाने माझ्या हात पाणी ओतलं, मट मसाला टाकला, नंतर मला खाऊन टाकलं. पप्पा आत्याच्याकडे गेलं की आईने नुसता भाताचा दणका उठवलाय, स्वयंपाक बैपाक काय नाही बनवला. आई म्हणली सकाळचं खारं वांग शिल्लक आहे. अरे म्हणलं आईला मी खाल्लंय की, भावाचं शिल्लक राहिले. ही जी गड्डी आहे ना आपल्याला दिलेली आई आहे का नाही, कोणी दिली ग? काय त्याचं आडनाव नाही विचारलेलं, पण कोणी दिली? त्या माणसांनी दिली. तुझ्या ते रील्स बनवतो म्हणते. ही गड्डी ना आई मार्केटला गेली होती, आपल्या फेसबुक फॉलोअर्सनी दिली. म्हणली न्या त्याला खायला. आता उद्या ह्याचीच भाजी. मी पण आईपाशी मेथीची गड्डी निवडायला बसलो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. वाजले तरी अजून दिवा चालू आहे. 10 वाजल्या 10 तरी दिवा चालू आहे अजून. नाही तर यारवळीच दिवा जातो. मस्त लागलाय दिवा आजच्या. शेवटी दिवा बत्ती कुणी केली, मीच केलेली. घरातला गेला काय माहिती, घरातला बी असं घरातला गेला दिवा, पण बाहेरला दिवा अजून चालू आहे.